पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मंडळी रामकृष्ण हरी। आज तुम्ही पाहू शकता आणि आपल्या व्हिडिओ मधलं तुम्ही वातावरण पाहून तुम्ही स्वतःच विचार करू शकता की आपण आज कुठे आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत संत नगरी पंढरपूर येथे। तर मंडळी आज आपण पूर्ण पंढरपूर एक्सप्लोर करू, म्हणजेच देवदर्शन करू। तर चला मग सगळ्यात आधी आपण दर्शन करून घेऊ विठुरायाचे आणि पुढचा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू। चला लगेच। तर मंडळी आता आपण आलेलो आहे पंढरपुरामध्ये व आपली रूम कुठं असणार, आपली खायची सोय काय असणार, पंढरपुरामध्ये चांगलं चविष्ट जेवण हे पूर्ण आपण म्हणजे जवळपास पंढरपुराची खाद्य संस्कृती जेवढी शक्य होईल तेवढी आपण आज कव्हर करू। व राहिलेला विषय म्हणजे आपलं रूम कुठं असणार, किती रुपयाचे असणार, आपल्याला राहण्याचा कॉस्ट किती येणार व आपण जिथं राहू तिथं आपल्याला खायची चांगली सोय असणार का, हे पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू। तर मंडळी चला मग तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा व तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। तर चला मग वेळ वाया न घालवता आपला व्हिडिओ चालू करू। मंडळी आषाढी एकादशीला लाखो वारकरी आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये येतात, पण दर्शना इतकाच मोठा प्रश्न म्हणजे राहायचं कुठे। हॉटेलचे वाढलेले दर, रूम मिळण्याची अडचण, अस्वच्छ बाथरूम्स आणि जेवणाची गैरसोय, अनेक भाविकांना या समस्यांना सामोरं जावं लागते। पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे कमी खर्चात स्वच्छ रूम्स, स्वच्छ टॉयलेट बाथरूम, सात्विक जेवण आणि शांत वातावरण सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं। चला पाहूया गजानन महाराज संस्थान मठ पंढरपूर। मंडळी सध्या आपण गजानन महाराज संस्थान मठाच्या परिसरात आहोत। सर्वात आधी आपण इथला परिसर पहा, किती स्वच्छ, सुंदर, नीटनेटका आहे। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते। चला तर मंडळी परिसर पाहिल्यानंतर आपण जो आता भक्तनिवासाकडे, आपण जी रूम केलेली आहे ती भक्तनिवास क्रमांक 2 मध्ये आहे। चला तर मग आत प्रवेश करूया आणि रूम्स पाहूया। ही रूम पहा, स्वच्छ बेड, हवेशीर खोली आणि साधी पण आरामदायी व्यवस्था। कुटुंबासोबत असाल किंवा मित्रासोबत इथे राहायला खूप छान वाटेल। आता बाथरूम आणि टॉयलेट पाहूया। तुम्ही स्वतः पाहू शकता की इथली स्वच्छता किती चांगली आहे। प्रवासात स्वच्छ बाथरूम मिळणे ही खूप महत्त्वाचं असते, प्रत्येक भाविकाला माहीत आहे आणि इथे त्यांची पूर्ण काळजी घेतली जाते। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कमी खर्चात इतकी चांगली सुविधा मिळणं आजकाल खरंच कठीण आहे। त्यामुळे जर तुम्ही पंढरपुराला येण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्या लक्षात ठेवा। आता बोलूया जेवणाबद्दल। इथे भाविकांसाठी सात्विक, स्वच्छ आणि चविष्ट जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे। दर्शन करून आल्यानंतर गरमागरम जेवण मिळालं की प्रवाशांचा सगळा थकवा निघून जातो। माझ्या मते पंढरपुरामध्ये कमी खर्चात राहण्याची आणि जेवणाची हे खूप चांगले ठिकाण आहे। जर तुम्ही आषाढी, कार्तिकी किंवा कोणत्याही वेळी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराला येत असाल तर गजानन महाराज संस्थान मठ एकदा नक्की लक्षात ठेवा। आणि एक विनंती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या वारकऱ्याला चांगली व परवडणारी राहण्याची सोय मिळू शकते। अशाच उपयुक्त माहितीसाठी, सुविधांसाठी, खाद्य संस्कृती आणि प्रवासी संबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ठिकाणाचा पाहायला आवडेल। तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।